नमस्कार, तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं YouTube चॅनल नंदुसर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज इंटिग्रेशन मधली एक्सरसाइज 3.2a मधला सेकंड नंबरचा क्वेश्चन जो होता त्याच्यामधले जे राहिलेले क्वेश्चन्स आहेत ते पूर्ण करू। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 7 क्वेश्चन्स पूर्ण केले होते विथ कन्सेप्ट। आता 8व्या क्वेश्चन पासून चालू करू। तर 8व्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं होतं, जो 7वा क्वेश्चन जसा सॉल्व्ह केला तसाच आपल्याला 8 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता। तर 8 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय होतं की बुवा हा कसा सॉल्व्ह करायचा, तर हा कुठल्या फॉर्मॅट मध्ये आहे, a to the power x plus b upon c to the power x plus d या फॉर्मॅट मध्ये आहे। मग याच्यामध्ये आपण सॉल्व्ह करताना काय घेत होतो की बुवा न्यूमरेटर इज इक्वल्स टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू d बाय dx ऑफ डिनॉमिनेटर। हा वरचा न्यूमरेटर आहे, खालचा डिनॉमिनेटर आहे, याला इंटिग्रेशन लावलं इंटू इथं dx लावला। देअरफॉर न्यूमरेटर is equals to a into denominator plus b into d by dx of denominator या फॉर्म्युल्यामध्ये घ्यायचं आपल्याला। तर न्यूमरेटर आहे आपल्याकडे 20 plus 12 e to the power x is equals to a into डिनॉमिनेटर काय आपल्याकडे 3 e to the power x plus 4 ओके प्लस b into d by dx of डिनॉमिनेटर काय आपल्याकडे 3 e to the power x plus 4 3 e to the power x plus 4 हा घ्या आपला इक्वेशन नंबर 1। हा इक्वेशन नंबर 1 आपण घेऊन घेतला। त्यानंतर पुढे काय करायचं, तर सर या a ना आतमध्ये मल्टिप्लाय करा, इथं डेरिव्हेटिव्ह घेऊन घ्या। इथे येणार 3a e to the power x plus 4a प्लस हा b जसाचा तसा आतमध्ये डेरिव्हेटिव्ह घेतला तर 3 कॉन्स्टंट जसाचा तसा e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x आणि कॉन्स्टंट 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून तो आपण काही घ्यायचा नाही। पहा 3a e टू द पॉवर x प्लस 4a प्लस b ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 3b e टू द पॉवर x जसाचा तसा। या साईडनं काय आपल्याकडे 20 प्लस 12 e टू द पॉवर x 20 प्लस 12 e टू द पॉवर x। मग आता पहा हा e टू द पॉवर x आणि e टू द पॉवर x जर जवळ जवळ लिहिला आपण तर याच्यामधून काय कॉमन निघते, तर सर e टू द पॉवर x कॉमन निघते। e टू द पॉवर x कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहते 3a प्लस 3b, आतमध्ये काय राहते तर 3a प्लस 3b काय राहते 3a प्लस 3b e टू द पॉवर x काढला कॉमन प्लस 4a जसाचा तसा। मग आपल्याला जो आपला कोएफिशियंट असते तो कम्पेअर करावा लागते इक्वल टू साइड वाल्याच्या कोएफिशियंट सोबत। मग इथं आहे आपल्याकडे 20 प्लस 12 e टू द पॉवर x। आता e टू द पॉवर x चा कोएफिशियंट e टू द पॉवर x सोबत कम्पेअर करायचा, त्यानंतर कॉन्स्टंटचा कॉन्स्टंट सोबत। तर मग इथं काय येणार देअरफॉर 4a इज इक्वल्स टू 20 अँड इथं खाली येणार अँड इथं घेतो समोर घेतो अँड इथं काय येणार 3a प्लस 3b 3a प्लस 3b इज इक्वल्स टू इथे येणार 12 ओके। आता इथून a ची व्हॅल्यू भेटते आपल्याला 4 × 4 4 × 5 20 म्हणजे a ची व्हॅल्यू भेटली आपल्याकडे 5। आता हे a ची व्हॅल्यू इथं पुट करा आणि तिथं आपल्याला b ची व्हॅल्यू भेटून जाते। पहा 3 मल्टिप्लाइड बाय 5 प्लस 3b इज इक्वल्स टू इथं आला 12 ओके। 5 त्रिक 15 15 प्लस 3b इज इक्वल्स टू 12 हा इथं पॉझिटिव्ह आहे, त्या साईडला गेल्यानंतर निगेटिव्ह 3b इज इक्वल्स टू 12 मायनस 15 देअरफॉर 3b इज इक्वल्स टू 12 मायनस 15 विल बी मायनस 3 3 1 ज 3 म्हणजे b ची व्हॅल्यू भेटली आपल्याकडे -1। आपण a आणि b च्या व्हॅल्यू काढत होतो, इथं a आणि b च्या व्हॅल्यूज आल्या। a आणि b च्या व्हॅल्यूज आल्या, ह्या दोन्ही व्हॅल्यू घ्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा। पहा थोडंसं घेतो ओके इथपर्यंत ओके। इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर देअरफॉर 20 प्लस 12 e टू द पॉवर x इज इक्वल्स टू a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5, त्यानंतर इथं आहे 3 e टू द पॉवर x प्लस 4 प्लस b ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -1 किती आहे -1 ब्रॅकेटमध्ये घेतलं, त्यानंतर d बाय dx ऑफ 3 e टू द पॉवर x प्लस 4 जसाचा तसा। बस काहीच नाही। आता आपला इंटिग्रेशन सध्या आपण घेऊन राहिलो, आतापर्यंत इंटिग्रेशनला आपण हात बी लावला नाही। आता इंटिग्रेशन घ्या देअरफॉर i इज इक्वल्स टू क्वेश्चन लिहितो फक्त इंटिग्रेशन मध्ये काय आपल्याकडे 20 प्लस 12 e टू द पॉवर x अपॉन खाली काय आपल्याकडे 3 e टू द पॉवर x प्लस 4 इंटू dx। बट पहा आता आपण काय करू शकतो की इक्वेशन 1 मध्ये आपण a आणि b च्या व्हॅल्यू पुट केल्या होत्या 20 प्लस 12 e टू द पॉवर x। पहा 20 प्लस 12 e टू द पॉवर x म्हणजे हे आता आपण यांना रिप्लेस करू शकतो आपण या न्यूमरेटरले। तर न्यूमरेटरले आपण रिप्लेस करू, न्यूमरेटरले रिप्लेस केल्यानंतर आपला आन्सर येऊन जाते। पहा देअरफॉर राईट i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ पहा इथे येणार 5 3 e टू द पॉवर x प्लस 4 पहा आता पहा पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह विल बी निगेटिव्ह, इथं राहणार d बाय dx ऑफ 1 ची काही किंमत नाही आहे, d बाय dx ऑफ 3 e टू द पॉवर x
+4 अपॉन खाली काय येणार अपॉनमध्ये 3e⁴x +4 इंटू dx. आता काहीच नाही, आता फक्त काय करा इंटिग्रेशन आणि डिनॉमिनेटर दोघांना वाटून द्या, बस दुसरं काहीच नाही आहे. इथे येणार इंटिग्रेशन ऑफ हा 5 घेतला कॉन्स्टंट बाहेर, 5 कॉन्स्टंट बाहेर घेतला, इथं 3e⁴x +4 अपॉन 3e⁴x +4 इंटू इथं येणार dx, मायनस साईन जशीची तशी, इथं d/dx ऑफ 3e⁴x +4 अपॉन खाली 3e⁴x +4 इंटू इथं dx. हा झाला इथं कॅन्सल, इथं आला 1, 5 इथं आला इंटिग्रेशन ऑफ dx, म्हणजे इथं 1 घेऊ शकतो आपण, काही लोड नाही आहे, मायनस इंटिग्रेशन ऑफ हे जसं तसं लिहिसा एक पुढेच. आता इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला माहित आहे की बाबा इंटिग्रेशन ऑफ x, बरे इंटिग्रेशन ऑफ x का राहते, इंटिग्रेशन ऑफ 1 का राहते, तर x राहते, म्हणजे इथं आला आपल्याकडे 5x मायनस साईन जशीची तशी, हे जसं तसंच आहे. इथं खाली फंक्शन आहे, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे, पहा या फॉर्मॅटमध्ये इंटिग्रेशन ऑफ f' ऑफ x अपॉन खाली f ऑफ x इंटू dx, या फॉर्मॅटमध्ये असेल तर त्याला लिहू शकतो आपण लॉग ऑफ f ऑफ x प्लस c, लॉग ऑफ f ऑफ x प्लस c. मग इथं डायरेक्ट लॉग ऑफ f ऑफ x काय आपल्याकडे 3e⁴x +4 + c. पटकन याला लिहून घ्या, पहा समजलं नसेल तर एक काम करा, फक्त मागं घ्या आणि एक वेळेस व्यवस्थित आरामात पाहून घ्या, कारण की आता आपण हे क्वेश्चन मागच्या लेक्चरमध्ये पाहिले, मी अपलोड बी केले, तर मागच्या लेक्चरमध्ये याचं पूर्ण बेसिक कन्सेप्ट टोटल गोष्टी आपण एकदम डिटेलमध्ये पाहिल्या, तर त्यासाठी आपण जास्त वेळ देऊ नाही शकत याला, तर एकदम व्यवस्थित आपण घेतलं, हे पाहून घेसाल. फक्त आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चन वरती. ओके चला, नेक्स्ट क्वेश्चनच्या पहिले 1 मिनिटात मी येतो. चला, हा 9 नंबरचा क्वेश्चन आहे. 9 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, सेम बिलकुल सेम क्वेश्चन आहे, मागच्या क्वेश्चन सारखा बिलकुल सेम क्वेश्चन आहे. हा करून पहा तुम्ही आणि याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि जर नाही आलं तरी कमेंट बॉक्समध्ये सांगा की बॉस सर हा क्वेश्चन नाही आला, पुन्हा घ्या. बिलकुल सेम क्वेश्चन आहे मागच्या सारखा. काय करावं लागते, हा झाला न्यूमरेटर, हा झाला डिनॉमिनेटर. न्यूमरेटर इक्वल्स टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू d/dx ऑफ डिनॉमिनेटर. त्याला इक्वेशन नंबर 1 देऊन द्यायचं. इक्वेशन नंबर 1 दिल्यानंतर a आणि b च्या व्हॅल्यूज काढायच्या, त्याच्यामध्ये पुट करायचा, त्यानंतर क्वेश्चन घ्यायचा. क्वेश्चन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो सबस्टिट्यूशन केलं होतं ते पुट करायचं, त्याचा डिनॉमिनेटर इंटिग्रेशन dx वाटून द्यायचा. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये पूर्ण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर कॅन्सल होते, दुसऱ्या टर्म मध्ये डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट असते, निपटलं. मागचा क्वेश्चन जसा केला तसाच हा क्वेश्चन आहे 9 नंबरचा, करून पहा. नंतर पुढे, अरे 10 नंबरचा नाही, ठीक आहे चला, जो क्वेश्चन असेल तो. आपल्याकडे क्वेश्चन आहे I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan to the power 5x. पहा I इज इक्वल टू, हे पहा इथंच घेतो डायरेक्ट, therefore I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan to the power 5x into dx असा आपल्याकडे क्वेश्चन आहे, tan to the power 5x into dx. ओके चला, tan to the power 5x into dx. सर आता याच्यामध्ये काहीच दिसून नाही राहिलं, कसं करायचं? मग ठीक आहे, या टॅन आपण तोडू शकतो. tan to the power 5x आहे, म्हणजे टॅन आपल्याकडे किती वेळेस आहे, 5 वेळेस आहे. टॅन 5 वेळेस आहे, तर आपण त्याला असं तोडू शकतो, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, मी घेऊ शकतो tan to the power 3x मल्टिप्लाइड बाय tan स्क्वेअर x इंटू dx. सर कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये बसते, तर a to the power m. पहा a to the power m मल्टिप्लाइड बाय a to the power n इज इक्वल टू a to the power m प्लस n. म्हणजे बेस सेम आहेत, पॉवर डिफरंट आहे, तर पॉवर मध्ये होणार ऍडिशन. मग पॉवर मध्ये ऍडिशन जर घेतलं तर टॅन बेस एकच वेळेस 3 + 2 5 आलो आपण वापिस. ठीक आहे, चला तर इंटिग्रेशन हा tan क्यूब x जसाचा तसा, या tan स्क्वेअर x ला आपण रिप्लेस करू शकतो काय, तर 100% आपण tan स्क्वेअर x ला रिप्लेस करू शकतो. कशाने रिप्लेस करू शकतो तुम्हाला सध्याच सांगतो. पहा आपल्याकडे आयडेंटिटी आहे, पहा या साईडला करतो मी, 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. हा 1 इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह, देअरफॉर इथे येणार tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा -1 है ना. तर मग इथं जो आपला tan स्क्वेअर आहे, हा tan स्क्वेअर आपण सेक स्क्वेअर थिटा -1 ने रिप्लेस करू शकतो भाऊ. तर करून टाकू आपण, काही टेन्शन नाही आहे. करून टाकू. इथं काय येणार मग, सेक स्क्वेअर x -1, कारण की इथं व्हेरिएबल x आहे म्हणून. ठीक आहे, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, या tan क्यूब न आतमध्ये मल्टिप्लाय करा, tan क्यूब न सेक स्क्वेअरला मल्टिप्लाय करा, tan क्यूब न 1 ले मल्टिप्लाय करा. मग इथे येणार tan क्यूब x इंटू सेक स्क्वेअर x मायनस tan क्यूब x इंटू dx जसाचा तसा, इंटू dx जसाचा तसा इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. पा आता हे जसंच तसं tan क्यूब x इंटू सेक स्क्वेअर x
मायनस साईन जशीची तशी. या टॅन क्यूबला आपण लिहू शकतो टॅन एक्स इंटू टॅन एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स. पुन्हा आपण काय केलं त्याला आपण स्प्लिट केलं. ठीक आहे. तर इंटिग्रेशन इन ब्रॅकेट इथं टॅन क्यूब एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स मायनस साईन जशीची तशी. हा टॅन एक्स जसाचा तसा इन ब्रॅकेटमध्ये आतमध्ये आणखीन एक ब्रॅकेट घेऊन राहिलो. टॅन स्क्वेअर एक्सला रिप्लेस करू शकतो आपण सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1 म्हणजे इथे येणार सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 इंटू डी एक्स इंटू डी एक्स. चला पुढे पाहू काय होते काय नाही. ओके चलो राईट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन जसंचं तसं. आता आपल्याकडे काय काय आतमध्ये इथं आहे. आता टॅन क्यूब एक्स याला असं लिहू शकतो टॅन एक्स त्याचा होल क्यूब लिहू शकतो आपण, कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं साइन स्क्वेअर थिटा याला लिहू शकतो आपण साइन थिटा याचा होल स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. टॅन एक्स त्याचा होल क्यूब इथं राहिला आपल्याकडे सेक्स स्क्वेअर एक्स मायनस साईन जशीची तशी इन ब्रॅकेट आता या टॅन एक्स ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. टॅन एक्स मल्टिप्लाइड बाय सेक्स स्क्वेअर एक्स तर इथे येणार टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स आलं. त्यानंतर एक मिनिट त्यानंतर टॅन एक्स मल्टिप्लाइड बाय मायनस 1 तर इथे येणार मायनस टॅन एक्स इंटू डी एक्स जसाचा तसा इंटू डी एक्स. इंटिग्रेशन ऑफ इथे येणार इन ब्रॅकेट टॅन एक्स त्याचा होल क्यूब इंटू सेक्स स्क्वेअर एक्स मायनस साईन. लक्ष द्या आता झालं निपटलं आपलं सिम्प्लिफिकेशन झालं. फक्त सॉल्व्ह करायचं बाकी आहे. बस सोल्युशन निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय पॉझिटिव्ह विल बी निगेटिव्ह. इथे येणार टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह विल बी पॉझिटिव्ह. इथे येणार टॅन एक्स इंटू डी एक्स. आता काय करसान काहीच नाही फक्त इंटिग्रेशन वाटून द्या डी एक्स वाटून घ्या अँसर आलं इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ. इथं काय येणार मग टॅन एक्स त्याचा होल क्यूब इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू इथं आला डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ इथं आला टॅन एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स इंटू इथं आला डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स. ओके मग आता हा सॉल्व्ह कसा करायचा तर ठीक आहे चला 2 मिनिटं. तर एक आपल्याकडे कोरोलरी आहे. एक कोरोलरी काय म्हणते की बुवा जर समजा अशा फॉर्मॅटमध्ये असेल की बुवा म्हणजे इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स इंटू डी एक्स या फॉर्मॅटमध्ये असेल तर त्याला सरळ लिहायचं एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. किंवा तुम्ही काय करू शकता टॅन एक्सले सबस्टिट्यूट बी करू शकता. टॅन एक्सले जर टी पुट केलं तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स इथं अवेलेबल आहे. सबस्टिट्यूशन करू शकता किंवा डायरेक्ट केलं तरी चालते. दिसते ना आपल्याला हे फंक्शन आहे फंक्शनची पॉवर समथिंग आहे इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स प्रेझेंट आहे टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स प्रेझेंट आहे. याची पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे. इथं तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह टॅन एक्सचं इंटिग्रेशन निघते ना आपल्याकडे काय असते लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. मग डबल एक वेळेस सांगतो आपल्याकडे प्रॉपर्टी काय आपल्याकडे कोरोलरी काय आहे किंवा एखादं फंक्शन त्याची पॉवर समथिंग काहीतरी आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये असला मग हा फंक्शन त्याची पॉवर समथिंग काहीतरी पण त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आहे त्याला लिहू शकतो आपण ते फंक्शन त्याची पॉवर 1 वरती वाढवायची खाली 1 वाढवायची निपटलं. म्हणजे इथं काय येणार सरळ अँसर इथं येणार टॅन एक्स. आता इथं पॉवर किती आहे 3 तर इथं होणार 4 म्हणजे 3 + 1 4 अपॉन 4 मायनस साईन जशीची तशी इथं टॅनची पॉवर 1 आहे म्हणजे इथं काय येणार टॅन एक्स याचा स्क्वेअर खाली 2 प्लस साईन जशीची तशी आणि टॅन एक्सचं इंटिग्रेशन असते लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. निपटलं. हे झालं तुमचं अँसर. पाहून घ्या कसं केलं आपण समजलं 100% काही वांधा नाही. तरीही तुम्ही रिव्हिजन करून घ्यायची. हे लिहून घेसाल स्क्रीनशॉट घेऊन घेसाल लिहून घेसाल काही वांधा नाही किंवा मी या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे देऊन देतो. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते cos टू द पॉवर 7x ले कसं करायचं. ठीक आहे आपण जसा टॅनचा क्वेश्चन सॉल्व्ह केला तसाच कॉसचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. टेन्शन घेऊ नका. डोंट फिअर फिन नंदू सर इज हियर. देअरफॉर I इज इक्वल्स टू चालेल म्हणता चलो आ जाओ चलो ओके चला झालं I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ cos टू द पॉवर 7x इंटू dx. ओके हा बाप एन बदलतो फिर बदल केला इज इक्वल टू cos टू द पॉवर 7x तर मी याला असं लिहू शकतो cos टू द पॉवर 6x इंटू cos x इंटू dx या टाईपमध्ये याला लिहू शकतो. आणखीन दुसरी गोष्ट तर हा जो cos टू द पॉवर 6x आहे मी याला असं लिहू शकतो cos स्क्वेअर x टू द पॉवर 3. कुठल्या फॉर्मॅटमध्ये a टू द पॉवर m टू द पॉवर n काय असते a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय n. तर मी इथं काय लिहिलं
कॉस स्क्वेअर यक्स त्याचा पॉवर 3 म्हणजे इथं पहा ए टू द पॉवर एम टू द पॉवर एनच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे इथं लिहिता येते आपल्याला कॉस टू द पॉवर 2 मल्टिप्लाइड बाय 3 यक्स जसा तसा म्हणजे येणार कॉस टू द पॉवर 6 यक्स. तिथंच आपण वापस आलो. हे समजलं कसं काय केलं तर याला असं लिहू शकतो आपण इनटू हा कॉस यक्स इंटू डी यक्स जसाचा तसा इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ. आता कॉस स्क्वेअर एक्सला आपण रिप्लेस करू शकतो. कशाने रिप्लेस करू शकतो तर आपल्याकडे आयडेंटिटी आहे कुठली वाली तर सर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर कॉस स्क्वेअरला रिप्लेस करायचा साइन तिकडे ट्रान्सफर करा, देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटाला आपण या 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाने रिप्लेस करू शकतो. म्हणजे इथं काय येणार, इथं येणार किंवा सर इन ब्रॅकेट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि त्याचा होल क्यूब जसाचा तसा. म्हणून आपण पॉवर वरती 3 घेतली, आतमध्ये स्क्वेअर घेतला है ना. असंही केलं असतं तर चाललं असतं, पण ते आपण आयडेंटिटीमध्ये बसलं नसतं म्हणून आपण तसं केलं नाही. त्यानंतर इनटू कॉस एक्स यार पा इथं व्हेरिएबल एक्स आहे बरं. बा इथं हा व्हेरिएबल थिटा नाही, इथे एक्स आहे. ओके जमला. ओके चला 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 जमलं सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे आपल्याकडे. इनटू डी एक्स जसाचा तसा. सबस्टिट्यूशन करावं लागते. सर काय सबस्टिट्यूट करता तर काही टेन्शन घेऊ नका ना. पा साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस प्रेझेंट आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस प्रेझेंट आहे. सबस्टिट्यूशन करा. पुट मी काय करतो पुट साइन एक्स इज इक्वल टू टी पुट केला. मग याचा डेरिव्हेटिव्ह साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू येणार डी टी. कॉस एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू येणार डी टी. इंटिग्रेशन ऑफ पा इन ब्रॅकेट 1 मायनस आता पा साईनला आपण टी पुट केला होता, साईनला आपण टी म्हणजे इथं काय येणार टीचा स्क्वेअर आणि त्याचा होल क्यूब जसाचा तसा इनटू कॉस एक्स इंटू डी एक्स. पा कॉस एक्स इंटू डी एक्स त्याला पुट करू शकतो आपण डी टी म्हणजे हे रिप्लेस करू शकतो आपण. रिप्लेस केलं त्यानंतर पुढे काय म्हणते पा इथपर्यंत काही लोड नाही आहे. ओके चला आता आपलं आलं कुठल्या फॉर्म मध्ये आलं ते महत्वाचं आहे. हे इंटिग्रेशन जसंच तसं ए मायनस बी होल क्यूब या फॉर्मॅटमध्ये. पा काय आलं आपल्याकडे ए मायनस बी होल क्यूब. आणि ए मायनस बी होल क्यूबचा फॉर्म्युला एकदम लहानपणापासून सगळ्याला येत नाही मला माहित आहे, पण मी सांगतो ए मायनस बी होल क्यूबचा फॉर्म्युला काय असते तर पटकन लक्षात ठेवा. ए मायनस बी होल क्यूबचा फॉर्म्युला असते ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ओके ए क्यूब म्हणजे इथे येणार ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर आणि मायनस बी क्यूब. हा असते आपला ए मायनस बी होल क्यूबचा फॉर्म्युला. इथं घेतला आपण पा हा झाला आपला ए, हा झाला आपला बी. याचा करायचा आपल्याला क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये एक्सपान्शन. म्हणजे इथे ए क्यूब म्हणजे 1चा क्यूब किती राहते 1 मायनस 3a स्क्वेअर बी. ए स्क्वेअर बी म्हणजे 1चा स्क्वेअर 1 मल्टिप्लाइड बाय 1 आणि मल्टिप्लाइड बाय बी. बी म्हणजे आपल्याकडे टी स्क्वेअर म्हणजे काय आपल्याकडे टी इथं टीचा स्क्वेअर. ओके प्लस 3ab स्क्वेअर. ए बी म्हणजे ए आहे आपल्याकडे 1 आणि बी आहे आपल्याकडे टी स्क्वेअर. इथं आपल्याकडे टी स्क्वेअर त्याचा होल स्क्वेअर मायनस बी क्यूब म्हणजे टीचा स्क्वेअर आणि त्याचा क्यूब इंटू डी एक्स जसाचा तसा. पा थोडंसं व्यवस्थित आणखीन देतो. इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस 3 1 3 आणि हा टी स्क्वेअर जसाचा तसा प्लस 3 1 3. पा ए रेस टू द पॉवर एम टू द पॉवर एन. ए रेस टू द पॉवर एम टू द पॉवर एन असते. ए टू द पॉवर एम मल्टिप्लाइड बाय एन म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 2 विल बी 4 म्हणजे टी टू द पॉवर 4 मायनस इथं 3 दुनी 6 टी टू द पॉवर 6 इंटू डी टी. इथं डी एक्स नाही, इथं काय येणार डी टी इंटू डी टी जसंच तसं. काहीच नाही आता काहीच करायचं काम नाही. इंटिग्रेशन वाटून द्या विथ रिस्पेक्ट टू डी टी. इंटिग्रेशन घ्या निपटलं. आणि कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे सर तर हे एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्मॅटमध्ये आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स टू द पॉवर एन असते सर एक्स टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. एकदम धमाकेदार. चला इथं काय मग इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी टी मायनस इंटिग्रेशन ऑफ 3t स्क्वेअर इंटू डी टी प्लस इंटिग्रेशन ऑफ 3t टू द पॉवर 4 इंटू डी टी मायनस इंटिग्रेशन ऑफ t टू द पॉवर 6 इंटू डी टी. ओके आता सरळ एक स्टेप वाढू देऊ आपण. इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी टी मायनस कॉन्स्टंट काढला बाहेर 3 काढला टी स्क्वेअर इंटू डी टी प्लस इंटिग्रेशन ऑफ हा कॉन्स्टंट 3 काढला बाहेर टी टू द पॉवर 4 इंटू डी टी मायनस इंटिग्रेशन ऑफ टी टू द पॉवर 6 इंटू डी टी. ओके चलो इथपर्यंत आलो आपण. इथपर्यंत आल्यानंतर चला पुढे पहा आता इंटिग्रेशन ऑफ 1 तुम्हाला माहिती आहे विथ रिस्पेक्ट टू डी टी आहे तर टीच राहणार म्हणजे इथं राहणार फक्त टी. त्यानंतर मायनस 3 एक्स टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 म्हणजे टी टू द पॉवर 3 अपॉन 3 प्लस 3 इंटू टी टू द पॉवर 4 आहे. इथं 5 अपॉन 5 मायनस टी टू द पॉवर 7 अपॉन 7 प्लस सी. निपटलं. हा 3 कॅन्सल. इथं राहिलं टी मायनस टी क्यूब प्लस
3/5 t to the power 5 मायनस 1/7 t to the power 7 प्लस c. ओके, झालं काय? नाही झालं, कारण की टी काय पुट केला होता आपण ना, तर टी पुट केलं तर आपण ना, मला वाटते पा साइन एक्स आपण ना टी पुट केला होता, दिसते पा साइन एक्स आपण ना टी पुट केला होता, फक्त जिथं टी आहे तिथं साइन एक्स पुट करून टाका, म्हणजे इथे येणार अरे 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 इथे येणार साइन एक्स, इथे येणार साइन एक्स मायनस साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स, साइन एक्स मायनस साइन क्यूब आहे, स्क्वेअर नाही, साइन क्यूब एक्स प्लस 3/5 साइन टू द पॉवर 5x मायनस 1/7 साइन टू द पॉवर 7x प्लस सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. चला पुढचा क्वेश्चन पाहू आपण. हे एकदम जबरदस्त झालं. चला पुढचा क्वेश्चन याच्यापेक्षा जबरदस्त पाहू आपण. cos टू द पॉवर 7x. हे एक वेळेस तुम्ही स्क्रीनशॉट करा, लिहून घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करसाल. 12 नंबरचा झाला. किती क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे? आणखीन पुढे आहे. tan 3x tan 2x tan x ओके इंटू dx. पहा इंटिग्रेशन पहिले आपण घेऊन घेऊ, मग पाहू काय होते, तर काय होते ते पाहून घेऊ. पहा i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ tan 3x इंटू tan 2x इंटू tan x इंटू dx. आता पहा हा एकदम भयंकर असा क्वेश्चन दिसून राहिला. आपण भिऊ नका, डोंट फिअर व्हेन नंदू सर इज हिअर. फक्त तुम्हाला काय माहित पाहिजेत? इंटिग्रेशनच्या टेक्निक्स माहित पाहिजेत, इंटिग्रेशन माहित पाहिजेत, बेसिक इंटिग्रेशन तर सगळेच माहित पाहिजेत. जसं की इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इक्वल्स टू कॉस एक्स मायनस कॉस एक्स, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इक्वल्स टू साइन एक्स, इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स इक्वल्स टू टॅन एक्स. ह्या गोष्टी पूर्ण माहित पाहिजेत. आणि बस एकदम पेशन्स ठेवून गोष्टी करायच्या, प्रेझेन्स ऑफ माइंडनं गोष्टी करायच्या. काय दिसते? tan 3x tan 2x tan x इंटू dx डिसेंडिंग ऑर्डर आहे. ओके, अशातला आहे. तर मग सर हे तर मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. मल्टिप्लिकेशन वाले तर आपण शिकलोच नाही, तुम्ही ना तर शिकवलंच नाही, तर कसं करायचं? तर मी सांगतो कसं करायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं. पहा tan 3x आहे. मला सांगा, जर समजा आपण 3x ले कसं लिहू शकतो? 2x प्लस 1 लिहू शकतो ना, काय लोड नाही आहे. जर समजा इथं tan लावला, tan ऑफ 3x इज इक्वल्स टू इथे येणार tan ऑफ 2x प्लस x, इथं 1x काय, इथं 1x. ओके, असं लिहू शकतो सर, 2x प्लस x लिहू शकतो. ठीक आहे, चालते सर, काही लोड नाही. मग कुठल्या फॉर्मॅटमध्ये आलं? सर tan ऑफ a प्लस बीच्या फॉर्मॅटमध्ये. हा पकडतो ए, हा पकडतो बी, हे आलं tan ऑफ a प्लस बीच्या फॉर्मॅटमध्ये. tan ऑफ a प्लस बीचा फॉर्म्युला एकदम जोरात येते आपल्याला, एकदम जोरात. काय असते? tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b, कारण की मी शिकवला होता एकदम बिलकुल. चला, तर मी इथे येणार tan 2x प्लस इथे येणार tan x अपॉन खाली येणार 1 मायनस tan 2x इंटू काय येणार इथं tan x. इथं आहे आपल्याकडे tan 3x, इथं काय आपल्याकडे tan 3x. ओके, हा न्यूमरेटर, हा डिनॉमिनेटर. हा डिनॉमिनेटर इकडे कशात आहे? डिवायडेशन. इकडे आल्यानंतर याला मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे हा tan 3x जसाचा तसा 1 मायनस tan 2x इंटू tan x इज इक्वल्स टू इकडे आला आपल्याकडे tan 2x प्लस tan x जसाचा तसा. या 3x ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. tan 3x मल्टिप्लाइड बाय 1 tan 3x मायनस साइन जशीची तशी, tan 3x मल्टिप्लाइड बाय हे इथे येणार tan 3x इंटू tan 2x इंटू tan x इज इक्वल्स टू इकडे आपल्याकडे tan 2x मायनस tan x प्लस tan x. ओके, एवढं काही आहे. मग आपण काय करू? पहा आपल्याकडे आहे tan 3x tan 2x tan x. क्वेश्चन मध्ये आहे tan 3x tan 2x tan x आहे ना. मग हा इकडे हा निगेटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह, म्हणजे हा पूर्णचा पूर्ण इथून पासून इथपर्यंत हा पूर्णचा पूर्ण निगेटिव्ह आहे. हा तिकडे ट्रान्सफर केला तर पॉझिटिव्ह, आणि हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. हे दोन्ही इकडे ट्रान्सफर केले तर निगेटिव्ह राहतील. तर मग कसं येणार? पहा मी पॅरलली हातोहात गोष्टी करतो. हे तिकडे ट्रान्सफर करतो, त्याने ते इकडे ट्रान्सफर करतो, म्हणजे इथे येणार tan 3x मायनस tan 2x मायनस tan x. पहा हा tan 2x पॉझिटिव्ह होता, इकडे आल्यावर निगेटिव्ह. हा tan x पॉझिटिव्ह होता, इकडे आल्यावर निगेटिव्ह. आणि हे पूर्णची पूर्ण टर्म इकडे निगेटिव्ह होती, तिकडे गेल्यावर पॉझिटिव्ह. म्हणजे तर tan 3x इंटू tan 2x इंटू tan x जसाचा तसा. ओके, बस हेच इथे इम्पॉर्टंट होतं. मग आता इथं दिसते ना आपल्याकडे tan 3x tan 2x tan x, tan 3x tan 2x tan x ले रिप्लेस करू शकतो आपण tan 3x मायनस tan 2x मायनस tan x न. मल्टिप्लिकेशन वाला नव्हतं आपल्याकडे अजून. म्हणजे इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही इंटू dx हा एक रूल आहे, पण सध्या याच्यामध्ये लागत नाही है ना. तर आपण रिप्लेसमेंट केली. तर रिप्लेसमेंट केल्यानंतर मग फक्त काय इंटिग्रेशन मध्ये ही पुट करा. देअरफॉर i इज इक्वल्स टू त्याच्या ठिकाणी पहा tan 3x tan 2x tan x च्या ठिकाणी आपण हे पुट करू शकतो. इथे येणार tan 3x मायनस tan 2x मायनस tan x इंटू dx. काहीच
काहीच नाही. सरळ सरळ इंटिग्रेशन वाटून द्या. पहा, इंटिग्रेशन ऑफ tan 3x इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ tan 2x इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ tan x इंटू dx. सगळ्यांनी वाटून दिलं. इंटिग्रेशन घ्या, निपटलं काम. इंटिग्रेशन काय मग tan 3x इंटिग्रेशन, tan x इंटिग्रेशन असते log of sec x. पण नुसता तिथं x होता, पण इथं नुसता x आहे काय, तर इथं एक व्हेरिएबल आहे, सॉरी एक वेगळं आहे काहीतरी, x सोडून दुसरं काहीतरी आहे 3x. मग x सोडून इंटिग्रेशनचं म्हणणं काय, किंवा इंटिग्रेशन एकदम सोपी आहे, इंटिग्रेशन एकदम क्लिअर आहे. त्याचं सरळ सरळ म्हणणं आहे, मी एकालाच जीव घालीन, बाकीच्या घरी पाठवेन. म्हणजे एकच वेळेस, फक्त एक वेळेस इंटिग्रेशन निघेल, दुसऱ्या वेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढा, मरू द्या तिकडे, फक्त खाली काढा. डोक्यात चाललं काय, इंटिग्रेशन एकदम मला इंटिग्रेशनचं काम पटेल आहे भाऊ, त्याचं क्लिअर आहे, बिलकुल एम क्लिअर आहे. मी एकच वेळेस इंटिग्रेशन काढेन, मी घरचा एकच माणूस जीव घालीन, त्याच्यावरती जीव घालणार नाही. मग इथं काय येणार, फक्त इथे येणार लॉग ऑफ सेक 3x अपॉन खाली येणार d/dx ऑफ 3x मायनस इथे येणार लॉग ऑफ सेक 2x, सेक 2x अपॉन खाली येणार d/dx ऑफ 2x आणि इथं डायरेक्ट लॉग ऑफ सेक x प्लस सी. निपटलं, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. चला, इथे येणार लॉग ऑफ सेक 3x अपॉन खाली येणार 3 मायनस इथे येणार लॉग ऑफ सेक 2x खाली येणार 2 मायनस इथं लॉग ऑफ सेक x प्लस सी. पहा, इथंच तुमचं आन्सर झालं. इथंच तुमचं इंटिग्रेशन वगैरे घेऊन झालं, डेरिव्हेटिव्ह वगैरे घेऊन झालं, सगळ्या गोष्टी घेऊन झाल्या. फक्त सिम्प्लिफिकेशन तुम्हाला करावं लागते. तर सिम्प्लिफिकेशन थोडंफार करू आपण. सिम्प्लिफिकेशन करायसाठी काय करा सांग, इंटिग्रेशन पटलं तर आपण काय करू, सगळे जे बेस सेम करू. मग ते कुठेतरी बसतात काय, कुठल्या तरी फॉर्म्युल्यामध्ये सगळे ठिकाणी लॉग लागला म्हणून करून राहिलो. बरं, इथं पहा लॉग एम प्लस लॉग एनच्या फॉर्मॅटमध्ये बसते, डबल लॉग एम मायनस लॉग एनच्या फॉर्मॅटमध्ये बसते. ते जर लॉग एम प्लस लॉग एनचे फॉर्म्युले येत नसतील तर सध्या सांगतो, पहा लॉग एम इंटू लॉग एन असते लॉग ऑफ एम प्लस लॉग एम इंटू लॉग एन असते लॉग एम प्लस लॉग एन. ओके, लॉग एम बाय एन असते लॉग एम मायनस लॉग एम टू द पॉवर एन असते एन इंटू लॉग एम. तर त्या फॉर्मॅटमध्ये बसतात. मग का इथं काय करतो मी, हा 3 आहे, हा 2 आहे, 3च्या पाड्यात आणि 2च्या पाड्यात असा सर्वात लहान कोण आहे, एलसीएम काय आहे त्याचा, तर एलसीएम आहे 6 है ना. 3च्या पाड्यात बी 6 येते आणि 2च्या पाड्यात पण 6 येते. मग इथं काय करतो, पहा 2 न मल्टिप्लाय करतो, 2 न डिवाइड करतो. इथं लॉग ऑफ सेक 3x अपॉन खाली 3 जसा तसा मायनस इथं 3 न मल्टिप्लाय करतो, 3 न डिवाइड करतो. इथे येणार लॉग ऑफ सेक 2x अपॉन खाली आला 2 मायनस 6 न मल्टिप्लाय करतो, 6 न डिवाइड करतो. इथे येणार लॉग ऑफ सेक x प्लस सी. ओके, चला बेस सेम होतात. पहा 2 इंटू लॉग, इथे येणार 2 इंटू लॉग ऑफ सेक 3x अपॉन खाली 3 दुनी 6 मायनस 3 इंटू लॉग ऑफ सेक 2x खाली येणार 3 दुनी 6 मायनस 6 इंटू इथे येणार लॉग ऑफ सेक x अपॉन खाली 6 प्लस सी. बेस सेम झाले सर्वांचे, सगळ्याचे बेस सेम झाले. आता पहा या दोघांमध्ये आधी किंवा 1/6 पूर्णमधून 1/6 काढतो मी कॉमन. पहा इथं बी 1/6, इथं बी 1/6, इथं बी 1/6. 1/6 काढला कॉमन. आणखीन एक गोष्ट करतो, पहा लॉग एम इंटू एनचा फॉर्म्युला इथं दाखवतो. पहा लॉग ऑफ एम रेस टू द पॉवर एन काय असते, एन इंटू लॉग एम. म्हणजे पहा लॉग एम रेस टू द पॉवर एनचा फॉर्म्युला एन इंटू लॉग एम. म्हणजे आपण याला रिव्हर्सिबल फॉर्ममध्ये यूज करू शकतो. म्हणजे इथून असा यूज करू शकतो आणि इथून असा यूज करू शकतो. म्हणजे इथून जर आपण शेगावला जाऊ शकतो तर शेगावरून आपण घरी येऊ शकतो है ना. बोथ वे ना आपण त्याला वापरू शकतो. तर मग इथं काय आहे पहा एन इंटू लॉग एम या फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे हे पॉवर वरती जाणार. म्हणजे इथं काय लिहू शकतो आपण डायरेक्ट लॉग ऑफ सेक 3x त्याची पॉवर किती आहे तर 2 मायनस लॉग ऑफ सेक 2x त्याची पॉवर वरती 3 मायनस लॉग ऑफ सेक x त्याची पॉवर 6 प्लस सी जसाचा तसा. पहा या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला यूज केलं. ठीक आहे, चला नेक्स्ट. व्हॉट नेक्स्ट इज इक्वल टू 1/6 जसाचा तसा. आता पहा इथं आलं आपल्याकडे लॉग ऑफ सेक 3x याचा स्क्वेअर मायनस साईन काढली या दोघांमधून मायनस साईन कॉमन काढली तर इथे येते लॉग ऑफ सेक 2x त्याचा क्यूब प्लस नेगेटिव्ह साईन काढली तर हे नेगेटिव्हचा पॉझिटिव्ह. इथे येणार लॉग ऑफ सेक x टू द पॉवर 6 प्लस सी जसाचा तसा. ओके, चला
चलो देख लेंगे. 1/6 जसाचा तसा इन ब्रॅकेट इथं हा लॉग ऑफ सेक 3x त्याचा होल स्क्वेअर मायनस साईन जशीची तशी, किंवा हा स्क्वेअर इथं देऊ शकतो, हा क्यूब इथं देऊ शकतो आपण. ठीक आहे, देऊन देऊ, चालते. पा याले हा स्क्वेअर इथं इंटू 3x जसाचा तसा मायनस साईन जशीची तशी. आता पहा लॉग एम प्लस लॉग एन काय असते, लॉग एम इंटू एन काय असते, लॉग एम इंटू एन. म्हणजे इथे येणार लॉग एम इंटू एन. लॉग एम काय आपल्याकडे सेक 2x क्यूब, म्हणजे सेक क्यूब 2x लिहू शकतो याला आपण, इंटू अनदर ब्रॅकेट सेक टू द पॉवर 6x लिहू शकतो, प्लस सी जसाचा तसा. पहा इरेजर 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 इरेजर. ओके ठीक आहे. पहा आता जर समोर पाहिला आपण आणखीन, पहा लॉग एम मायनस लॉग एन. लॉग एम मायनस लॉग एन काय असते इथं दाखवतो. पहा लॉग एम मायनस लॉग एन, लॉग एम मायनस लॉग एन असते लॉग ऑफ एम बाय एन. काय असते, लॉग ऑफ एम बाय एन. म्हणजे इथं हा 1/6 जसाचा तसा लॉग ऑफ एम बाय एन. आता एम आहे आपल्याकडे हा आणि एन आहे आपल्याकडे हा पूर्ण, म्हणजे इथे येणार सेक स्क्वेअर 3x अपॉन खाली येणार सेक स्क्वेअर 2x इंटू सेक टू द पॉवर 6x प्लस सी जसाचा तसा. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आणखीन काय करता येते, हा 1/6 पॉवरमध्ये घेता येते वरती. हे सांग घ्या. आन्सर मध्ये असेल तर हा 1/6 इथं पॉवरमध्ये 1/6 येणार, हे बाकी जसंच तसं. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पाहून घ्या कसं काय तर. हा रामकृष्ण हरी देवा. ओके, हे झालं तुमचं फायनल आन्सर. चला पुढे पाहू आपण. किती नंबरचा क्वेश्चन होता हा, काय म्हणून किती नंबरचा होता. ओके ठीक आहे, 13 नंबरचा होता. 14 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. साइन टू द पॉवर 5x कॉस टू द पॉवर 6x. साइन टू द पॉवर 5x कॉस टू द पॉवर 6x. ओके ठीक आहे, चालते. चला घ्या क्वेश्चन, घ्या आधी. सिम्प्लिफिकेशन आहे क्वेश्चन मध्ये, सिम्प्लिफिकेशन आहे. I इज इक्वल्स टू साइन टू द पॉवर 5x इंटू कॉस टू द पॉवर 6x इंटू dx. ओके चला इंटिग्रेशन ऑफ, मी याला लिहू शकतो साइन टू द पॉवर 4x इंटू साइन x इंटू कॉस टू द पॉवर 6x इंटू dx जसाचा तसा. आणखीन काय लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर x त्याचा होल स्क्वेअर इंटू हा होल स्क्वेअर इंटू कॉस टू द पॉवर 6x इंटू साइन x इंटू dx. काहीच नाही, कॉस समोर लिहिला, साइन मागे लिहिला, जसंच तसंच आहे. मग सर साइन स्क्वेअर एक्सला कशाने रिप्लेस करू शकतो, तर साइन स्क्वेअर एक्सला रिप्लेस करू शकतो आपण कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1. कशानं, तर कॉस स्क्वेअर एक्स नाही सॉरी 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स इथे येणार 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स इथं होल स्क्वेअर इंटू कॉस टू द पॉवर 6x इंटू साइन एक्स इंटू dx. ओके मग सर सबस्टिट्यूशन करता येते का, 100% करता येते ना. कशाला लोड घ्यायचा. पहा कशाचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे, साइनचा बी डेरिव्हेटिव्ह आतमध्ये प्रेझेंट आहे, कॉसचा बी डेरिव्हेटिव्ह आतमध्ये प्रेझेंट आहे. मग कशाचा करसान, तर कशाचा करसान, ज्याची पॉवर जास्त आहे तो करसान है ना, त्याला सबस्टिट्यूट करायचं. आता जर आपण या कॉसले सबस्टिट्यूट केलं तर साइन एक्स इंटू dx आहे आपल्याकडे. नुसतं तुम्ही साइनले सबस्टिट्यूट केलं तर हे इकडे काम बोंबली, इकडे काम बोंबलते. म्हणून कॉसले पुट करा. पुट कॉस एक्स इज इक्वल्स टू टी, याचा डेरिव्हेटिव्ह येते मायनस साइन एक्स इंटू dx इज इक्वल्स टू dt. आता पहा इथं आपल्याकडे फक्त साइन एक्स इंटू dx आहे, म्हणून मायनस साइन तिकडे घ्या. इथे येणार साइन एक्स इंटू dx इज इक्वल्स टू इथे येणार मायनस dt. इथं काय येणार मायनस dt. मग रिप्लेसमेंट कशाची करता येते आपल्याला ते पाहून घेऊ आपण. पहा इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस एक्सला आपण टी पुट केलं, 1 मायनस टी स्क्वेअर त्याचा होल स्क्वेअर इंटू कॉस टू द पॉवर 6x, म्हणजे हा कॉस एक्स आहे, कॉस एक्सले टी पुट केलं म्हणजे टी टू द पॉवर 6 इंटू साइन एक्स इंटू dx ले पुट करू शकतो आपण मायनस dt. काय पुट करू शकतो, मायनस dt. बस काहीच नाही, आता झालं, निपटलं, एकदम सोपी आहे. इक्वल टू इंटिग्रेशन जसं तसं. हा पहा ए मायनस बी होल स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये, ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे इथं काय येणार, पहा हे मायनस साईन मी समोर घेतो ऑलरेडी, इरेजर राईट इज इक्वल टू, पहा हे जे मायनस साईन आहे हे समोर घेतले ऑलरेडी, समोर घेऊन घेतली. आता ए मायनस बी होल स्क्वेअर, ए मायनस बी होल स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 मायनस 2ab 2 1 2 आणि हा टी स्क्वेअर हा झाला बी प्लस बी स्क्वेअर, म्हणजे हा टीचा स्क्वेअर ऑलरेडी त्याचा होल स्क्वेअर इंटू टी टू द पॉवर 6 इंटू dt जसाचा तसा. पहा मायनस साईन समोर घेतली आहे. बरं टेन्शन घेऊ नका, टेन्शन देऊ बी नका. इन ब्रॅकेट 1 मायनस 2 टी स्क्वेअर
प्लस पहा ए रेस टू द पॉवर एम टू द पॉवर एनच्या फॉर्मॅटमध्ये ए रेस टू द पॉवर एम टू द पॉवर एन असते सर ए टू द पॉवर एम मल्टिप्लाइड बाय एन है ना. मग इथं बे दोन्ही 4 म्हणजे टी टू द पॉवर किती आला इथं 4 इंटू टी टू द पॉवर 6 इंटू डी टी जसाचा तसा. आता काय झालं हा जो टी टू द पॉवर 6 आहे याने आतमध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्मॅटमध्ये आपला क्वेश्चन म्हणला एक्स टू द पॉवर यांचं इंटिग्रेशन काय असते एक्स टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. बढिया सर. मायनस साइन जशी तशी इंटिग्रेशन ऑफ इथे येणार टी टू द पॉवर 6 मायनस 2 टी स्क्वेअर इंटू टी टू द पॉवर 6 प्लस टी टू द पॉवर 4 इंटू टी टू द पॉवर 6 इंटू डी टी जसाचा तसा. ही मायनस साइन जशी तशी इंटिग्रेशन ऑफ पा याला सिम्प्लिफाय करा इथे येणार टी टू द पॉवर 6 मायनस 2 ए रेस टू द पॉवर एम मल्टिप्लाइड बाय ए रेस टू द पॉवर एन काय असते ए रेस टू द पॉवर एम प्लस एन पहा ए रेस टू द पॉवर एम मल्टिप्लाइड बाय ए रेस टू द पॉवर एन इज इक्वल्स टू ए टू द पॉवर एम प्लस एन. पॉवरमध्ये ॲडिशन करा बेस एकच वेळेस घ्या म्हणजे इथे येणार टी टू द पॉवर 2 आणि 6 किती झाले तर 8 झाले प्लस टी टू द पॉवर 4 आणि 6 किती झाले तर 10 झाले इंटू डी टी जसाचा तसा. काहीच नाही इंटिग्रेशन वाटून द्या नुसतं इंटिग्रेशन वाटून द्या काही लोड घेऊ नका. हे मायनस साइन जशीची तशी प्रत्येकाला इंटिग्रेशन वाटून देतो. इंटिग्रेशन ऑफ टी टू द पॉवर 6 इंटू डी टी मायनस 2 कॉन्स्टंट काढला बाहेर टी टू द पॉवर 8 इंटू डी टी प्लस इथे येणार टी टू द पॉवर 10 इंटू डी टी. ओके चला ही मायनस साइन जशीची तशी इथे येणार टी टू द पॉवर 7 अपॉन 7 ओके मायनस 2 टी टू द पॉवर 9 अपॉन 9 त्यानंतर मायनस नाही प्लस टी टू द पॉवर 11 अपॉन 11 हा टी आहे बरं आपला टी आहे लक्ष ठेवू जा आणि प्लस सी जसाचा तसा इज इक्वल टू हे मायनस साइन मी बाहेरच राहू देतो तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय केली तरी चालते काही टेन्शन घेऊ नका. बरं मल्टिप्लाय करतो काही टेन्शन घेऊ नका पहा मायनस साइन मल्टिप्लाय करायचं प्रत्येकाला इज इक्वल टू मायनस साइन मल्टिप्लाय करायचं मायनस टी टू द पॉवर 7 अपॉन 7 नेगेटिव्ह नेगेटिव्ह पॉझिटिव्ह 2 अपॉन 9 टी टू द पॉवर 9 नेगेटिव्ह पॉझिटिव्ह नेगेटिव्ह टी टू द पॉवर 11 अपॉन 11 प्लस सी. आता टी काय पुट केला होता आपण ना ते पहा टी काय पुट केला होता cos x इक्वल टू टी पुट केला होता बस काहीच नाही या टीच्या ठिकाणी cos x पुट करा. देअरफॉर इथं काय येणार मग पहा मायनस cos टू द पॉवर 7x अपॉन 7 प्लस 2 अपॉन 9 पहा इथं मायनस 1/7 असेल बरं चालते काही टेन्शन घेऊ नका. इथं येणार cos टू द पॉवर 9x मायनस 1 अपॉन 11 cos टू द पॉवर 11x प्लस सी निपटलो पहा झाला खतम. ओके गजानन महाराज की जय. हे झाला आपला आन्सर. हे झाला आपला आन्सर 14 नंबरचा क्वेश्चन आपला झाला. आपल्याला पूर्ण क्वेश्चन करणं आहेत म्हणजे करणं आहेत भाऊ हे टेन्शन घेऊ नका तुम्ही. चला 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 15 नंबरचा क्वेश्चन हा का क्वेश्चन आहे का बे एकदम सोपी एवढा सोपी क्वेश्चन असते कुठे पहा काय म्हणते 3 cos square x sin 2x इंटिग्रेशन मध्ये पहा किती सोपी क्वेश्चन आहे हा. मग मी काय करतो याला इंटिग्रेशन मध्ये घेऊन घेतो पहा अबे काय झालं अबे हा जमलं झालं चला I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 3 cos square x इंटू sin 2x इंटू dx. इथपर्यंत आपण आलो ठीक आहे आलो ना सर काही विषय नाही ना. चला मग आता मी काय करतो हा जो cos square x आहे ना हा जो cos square x आहे त्याला सबस्टिट्यूट करतो पुट cos square x इज इक्वल्स टू t. मग तुम्ही म्हणसान सर तुम्ही का मनाने घेतलं काय काही सांगता का मनानं तर पहा याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे दाखवतो मी कसा काय प्रेझेंट आहे तर cos square x टू द पॉवर यांच्या फॉर्मॅटमध्ये आहे x टू द पॉवर यांचा डेरिव्हेटिव्ह एकदम बिलकुल येते तुम्हाला काय असते पटकन सांगा तुम्ही तिकडून तर पॉवर समोर पॉवर मधून एक मायनस केला 2 इंटू येणार इथं cos x आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x इंटू dx इज इक्वल टू इकडे येणार dt बरोबर आहे. मायनस साइन समोर घेतलं मायनस 2 cos x इंटू sin x इंटू dx इज इक्वल्स टू dt. ओके हे मायनस साइन मी तिकडे घेतो मायनस साइन तिकडे घेतली याला अरेंज करतो 2 sin x इंटू cos x बरं ठीक आहे मायनस साइन इथंच राहू देतो इंटू dx इज इक्वल्स टू dt. तर सर 2 sin x इंटू cos x काहीतरी दिसते काय बिलकुल काय दिसते तर हाफ अँगल फॉर्म्युला आहे सर कशाचा आहे तर sin 2 थीटाचा. sin 2 थीटाचा फॉर्म्युला काय असते 2 sin थीटा इंटू cos थीटा. हाफ अँगल फॉर्म्युले चांगले येतात काय बिलकुल चांगले येतात सर कारण की नंदू सरने शिकवलं. हाफ अँगल फॉर्म्युले sin 2 थीटा इक्वल्स टू 2 sin थीटा इंटू cos थीटा. sin 2 थीटाचा अनदर फॉर्म्युला काय ते 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. आणखीन cos 2 थीटा इक्वल्स टू cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. आणखीन tan 2 थीटा इक्वल्स टू 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. वा सर वा एक नंबर. चला पुढे मग हा काय मायनस साइन
2x इंटू dx इज इक्वल्स टू येते dt. आपल्याकडे काय साइन 2x इंटू dx आहे, बट आपल्याकडे मायनस थोडी नाही आहे, हे मायनस साइन तिकडे ट्रान्सफर करा. इथे येणार सर साइन 2x इंटू dx इज इक्वल्स टू मायनस dt. काय येणार इथं मायनस dt. मग रिप्लेसमेंट कशाची होणार, i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 3 जसाचा तसा. आपण cos स्क्वेअर एक्सले टी पुट केलं तर पहा, cos स्क्वेअर एक्सले टी पुट केलं तर टी आला 3 टू द पॉवर टी, आणि साइन 2x इंटू dx, साइन 2x इंटू dx आला आपल्याकडे मायनस dt. अरे बाप, एवढं सोपी. चला 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 ठीक आहे, ठीक 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 इज इक्वल्स टू इंटिग्रेशन आहे, मायनस साइन बाहेर काढली 3 टू द पॉवर टी इंटू इथं आला आपल्याकडे dt. मग x हा कुठल्या फॉर्म मध्ये आला तर a टू द पॉवर एक्सच्या फॉर्म मध्ये. इंटिग्रेशन ऑफ a टू द पॉवर एक्स असते a टू द पॉवर एक्स अपॉन लॉग a प्लस सी. मग इथे मायनस 3 टू द पॉवर टी अपॉन लॉग 3 प्लस सी समोरच घेतो इज इक्वल टू मायनस साइन जशीची तशी 3 टू द पॉवर टी काय पुट केलं तर आपण ना कॉस स्क्वेअर एक्स है ना, कॉस स्क्वेअर एक्स अपॉन खाली येणार लॉग 3 प्लस सी. हे झालं तुमचं आन्सर. ओके, लिहून घ्या, समजून घ्या, करून घ्या, एवढंच मला म्हणणं आहे भाऊ, दुसरं काहीच नाही आहे भाऊ. ओके, चलो नेक्स्ट. व्हॉट नेक्स्ट. किती नंबर, किती क्वेश्चन राहिले, किती क्वेश्चन्स राहिले 2 मिनिटं दोनच राहिले. ओके, हा आणि याच्यानंतरचा. चला 16 नंबरचा क्वेश्चन आहे. 16 नंबरचा क्वेश्चन अति भयंकर क्वेश्चन असा तुमच्या स्क्रीनवरती 7 करोडासाठी 7 करोड रुपये द्या, पटकन हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. तर एवढा सस्ता क्वेश्चन, एवढा महागडा किमतीत नसतात विकत, सस्त्या किमतीत आपण विकू एकदम. मी शिकवतो एकदम जबरदस्त. इंटिग्रेशन ऑफ आपल्याकडे आहे साइन 6x अपॉन खाली साइन 10x इंटू साइन 4x इंटू dx. हा निगेटिव्ह, हा मल्टिप्लिकेशन वाला आहे. तर वरती साइन 6x आहे, खाली साइन 10x आहे, साइन 4x आहे. सर समजून नाही राहिलं, डोकंही चालून राहिलं, मी चालवतो, टेन्शन घेऊ नका, तुम्ही चालू नका, तुम्ही फक्त आपले लेक्चर पाहत जा दररोज, बस एवढंच मला म्हणणं आहे. बिलकुल. चला इज इक्वल टू साइन 6x आहे. आता हा 6x आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. तर 6x कसा ऍडजस्ट करू शकतो सर, असा करू शकतो काय 5x प्लस 1 इज इक्वल टू 5x प्लस 1x इज इक्वल टू 6x. बिलकुल सर 100% करू शकतो. आणखीन कसा करू शकतो सर 4x प्लस 2x इज इक्वल टू 6x. 100% सर करू शकतो. मग असा करू शकतो का सर 10x मायनस 4x इज इक्वल टू 6x. 100% करू शकतो. मग या 3 पैकी कोणता करीन, तर आपली सत्सद विवेक बुद्धी वापरायची आणि 3 पैकी कुठला चालते आपल्याला ते पाहायचं. डिनॉमिनेटर मध्ये 10x आणि 4x आहे, इथे बी 10x आणि 4x आहे, तर आपण असा करू. हा तर आपण रिप्लेस करू याले इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ इन ब्रॅकेट 10x मायनस 4x अपॉन खाली आहे आपल्याकडे साइन 10x इंटू साइन 4x इंटू dx जसाचा तसा. साइन ऑफ ए मायनस बी, सर तुम्ही फॉर्म्युला मस्त सांगितला होता, साइन ऑफ ए मायनस बीचा साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. ओके, मग त्याचं एक्सपेन्शन करा इज इक्वल टू इथे देऊन देतो साइन ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू साइन ऑफ ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. करा याचं एक्सपान्शन. ए म्हणजे आपल्याकडे 10x आणि बी म्हणजे आपल्याकडे 4x. तर इथे येणार साइन 10x इंटू कॉस 4x मायनस कॉस 10x इंटू साइन 4x अपॉन डिनॉमिनेटरमध्ये साइन 10x इंटू साइन 4x इंटू साइन 4x इंटू dx जसाचा तसा. काहीच नाही, फक्त काय हा जो खालचा डिनॉमिनेटर आहे दोघांना वाटून द्या, बस निपटलं काम. आणि dx इंटिग्रेशन खालचा डिनॉमिनेटर आणि dx वाटून द्या, 2-3 कामं एकखट्ट्या करू. चला आता तुम्ही लहान नाहीत राहिले, तर इथं काय येणार साइन 10x इंटू कॉस 4x अपॉन खाली येणार साइन 10x इंटू साइन 4x इंटू dx. मधात सबस्ट्रॅक्शन डबल इंटिग्रेशन घेतलं आपण ना. इथं काय आहे आपल्याकडे कॉस 10x इंटू साइन 4x अपॉन खाली आला आपल्याकडे साइन ऑफ 10x इंटू साइन ऑफ 4x इंटू dx. पा साइन 10x कॅन्सल, इथं साइन 4x कॅन्सल. इथं काय राहिलं कॉस एक्स अपॉन साइन एक्स, अँगल सेम आहे. कॉस एक्स अपॉन साइन एक्स अँगल सेम आहे. देअरफॉर इथं कॉस अपॉन साइन काय होत असते तर कॉट होत असते. तर इथे येणार कॉट ऑफ 10x इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ इथं काय आलं कॉट ऑफ इथं 4x आहे ना रे, तेच तर म्हटलं. हे प्रभू 1 मिनिट थांबा कुठे हो.
चलो 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 झालं 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 झालं. इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ cot 4x into dx मायनस इंटिग्रेशन ऑफ cot 10x into dx. ओके, चला 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 चला, गाडी नंबर 1252 झालं, निपटलं. शेगाव मार्गे अंधुरा. cot 4x cot 10x cot 4x cot 10x इंटिग्रेशन ऑफ cot x log of sin x plus c. ओके, एक नंबर. चला मग इथे काय येणार, log of sin 4x. निपटलं का नाही, 4x चा डेरिव्हेटिव्ह खाली घ्यायला लागेल, d by dx ऑफ 4x. कारण की इंटिग्रेशनचं म्हणणं आहे मी एकट्याला जीव घालीन, घरातले किती जण आले तर चालतील, पण मी एकाला जीव घालीन, बाकीचे पायत बसा तुमचं तुम्ही, है ना. मायनस साईन जशी तशी इथं आला, लॉग ऑफ साइन ऑफ 10x अपॉन खाली काय आला, डी अपॉन dx ऑफ 10x प्लस c. ओके सर. मग इथं आला लॉग ऑफ साइन 4x अपॉन खाली आला 4 मायनस लॉग ऑफ साइन 10x खाली आला आपल्याकडे 10 प्लस c. इथपर्यंत तुमचं इंटिग्रेशन आणि सिम्प्लिफिकेशन संपलं. इंटिग्रेशन आणि सिम्प्लिफिकेशन संपलं. आता सॉरी, इंटिग्रेशन घेणं आणि डेरिव्हेटिव्ह घेणं संपलं. थोडंफार सिम्प्लिफिकेशन याच्यात करता येते, करू ना. आपल्याला येत नाही काय, आपण का कमजोर थोडी आहोत. चला पहा, बिलकुल करून टाकू आपण. पहा काय करता येईल सर, 4 आहे खाली 10 आहे, बेस सेम करावं लागतात. काय सेम करावं लागतात, बेस. 4चा 10चा पाडा एकदम जोरात जर म्हटलं तर कॉमन कोणता आहे ते सर्वात पहिले कोणता आहे, तर 4चा पाडा म्हटलं 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20. 10च्या पाड्यात 10 1 10 10 2 20 म्हणजे 20 याचा कॉमन आहे, एलसीएम आहे, मग तो एलसीएम घ्यायचा. मग 4च्या पाड्यात 20 येतात, 10च्या पाड्यात 20 येतात, किती नाही येतात त्यांना मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं. 4 5 20 वरती 5 न मल्टिप्लाय केलं, 5 न डिवाइड केलं, लॉग ऑफ साइन 4x अपॉन खाली 4 जसाचा तसा मायनस 2 न मल्टिप्लाय केलं, 2 न डिवाइड केलं, लॉग ऑफ साइन 10x अपॉन खाली 10 प्लस c जसाचा तसा इज इक्वल्स टू 5 इंटू लॉग ऑफ साइन 4x अपॉन 5 20. ओके सर, बढ़िया. 2 इंटू लॉग ऑफ साइन 10x अपॉन खाली काय येणार 20 प्लस c. 20 1/20 1/20 दोघांमधून काढला कॉमन, 1/20 काढला आपण कॉमन इन ब्रॅकेट. पहा 5 इंटू लॉग ऑफ साइन 4x, m इंटू लॉग n, हा m जाणार वरती, म्हणजे इथे येणार लॉग ऑफ साइन 4x टू द पॉवर 5 मायनस लॉग ऑफ साइन 10x टू द पॉवर 2 टू द पॉवर 2 प्लस c जसाचा तसा. ओके, चालते सर, काही लोड नाही, एकदम बढिया एकदम बढिया एकदम सोपी. तर हा 1/20 जसाचा तसा लॉग m मायनस लॉग n, लॉग m मायनस लॉग n असते लॉग m बाय n, म्हणजे इथे येणार लॉग m बाय n म्हणजे लॉग ऑफ साइन 4x त्याची पॉवर 5 अपॉन साइन ऑफ 10x टू द पॉवर 2 प्लस c जसाचा तसा. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन. हे झाला तुमचा आन्सर. किंवा तुम्ही साइन टू द पॉवर 5 4x साइन स्क्वेअर 10x असं जरी घेतलं तरी चालते, काही लोड नाही आहे. तुम्ही कसंही करू शकता, मेरी मर्जी आहे ना, तुमची मर्जी, तुम्ही काही करू शकता. हे झालं तुमचं आन्सर. ओके ओके, बसला आपला एका पेजवर. चला पुढे. नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट. पुढची शेवटचा क्वेश्चन. चला, गाडी नंबर 1252, गाडी नंबर 1252. 1 मिनिट फक्त पाणी पिऊ द्याले का, बस 1 मिनिटात येतो. चला, शेवटचा क्वेश्चन आहे. साइन एक्स कॉस क्यूब एक्स अपॉन 1 प्लस कॉस टू द पॉवर 4x. साइन एक्स कॉस क्यूब एक्स अपॉन 1 प्लस कॉस टू द पॉवर 4x. ओके ओके ओके. मला वाटते क्वेश्चन मध्ये कुठेतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे. क्वेश्चन मध्ये आता माझ्याकडे बुक आहे काय, हो बुक मध्ये पाहून नाही आहे बुक वाटते इथं वाटते. थांबा, मला बुक पाहू द्या, चेक करू द्या.
चला चला झालं 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 पहा 17 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. फक्त इथं प्रिंटिंग मिस्टेक थोडीशी कशी झाली, प्रिंटिंग मिस्टेक नाही टायपिंग मिस्टेक आहे भाऊ, सॉरी टायपिंग मिस्टेक अशी आहे की भाऊ इथं कॉस टू द पॉवर 4 आहे ना, तिथं स्क्वेअर पाहिजे, इथं काय पाहिजे फक्त स्क्वेअर पाहिजे. चला पुढे. तर सिलेक्ट इलेक्ट मूव्ह. ओके चला शेवटचा क्वेश्चन आहे, पटकन घेऊन टाकू. आय इज इक्वल्स टू, मी क्वेश्चन लिहिला पूर्ण, इथे याला साइन एक्स इंटू कॉस क्यूब एक्स अपॉन खाली येणार 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. पुन्हा क्वेश्चन लिहिला, पटकन खतम करून टाकू. चला म्हणजे मी पण बोर झालो आता, भरपूर वेळ झाला. इंटिग्रेशन ऑफ, इथं आला साइन एक्स कॉस क्यूब एक्सला आपण लिहू शकतो कॉस एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स अपॉन खाली आला 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. अशा फॉर्मॅटमध्ये आलो आपण. इंटिग्रेशन जसंच तसं राहू द्या, इंटिग्रेशन आपण सबस्टिट्यूशन करू. सबस्टिट्यूशन पुट करू शकतो. पुट आता मी काय करतो, इथं साइन स्क्वेअर एक्स आहे, इथं कॉस स्क्वेअर एक्स आहे, इथं कॉस स्क्वेअर एक्स आहे, कॉस स्क्वेअर एक्सले पुट करतो. त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे नाही आहे मोरद्या तिकडे, मग पाहू आपण. इथं आला आपल्याकडे कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू टी, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्ममध्ये 2 इंटू कॉस एक्स आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू इथं आला डी टी. मग पहा इथं आला -2 साइन एक्स समोर लिहितो, साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू डी टी. हा -2 इकडे कशात आहे मल्टिप्लिकेशन, तिकडे गेल्यानंतर कशात जाईल डिवायडेशन. म्हणजे इथं आला साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू मायनस डी टी अपॉन 2. काय येणार मायनस डी टी अपॉन 2. म्हणजे पहा इथं साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स, पहा हे एवढं आणि हे एवढं कशाने रिप्लेस करू शकतो आपण, मायनस डी टी अपॉन 2. कॉस स्क्वेअर एक्सले पुट केलं तर आपण टी, इथं बी कॉस स्क्वेअर एक्सले टी पुट केलं तर आपलं जे इक्वेशन आहे ते कसं बनेल, देअरफॉर आय इज इक्वल्स टू राईट, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ. पहा इथं कॉस स्क्वेअर एक्सला आपण टी पुट केलं तर म्हणजे वरती येणार टी अपॉन खाली 1 प्लस टी स्क्वेअर, टी स्क्वेअर काय 1 प्लस टी, खाली येणार 1 प्लस टी, कॉस स्क्वेअर एक्सले टी पुट केलं तर इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स मायनस डी टी अपॉन 2, मायनस डी टी अपॉन 2, मायनस डी टी अपॉन 2. ओके चला काही लोड नाही आहे. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, पहा -1/2 आपण काढला बाहेर, -1/2 काढला बाहेर, काय आला आपल्याकडे टी अपॉन 1 प्लस टी इंटू डी टी, टी अपॉन 1 प्लस टी इंटू डी टी, -1/2 जसाचा तसा इंटिग्रेशन ऑफ. आता काहीच नाही, आपण जे आधी जे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते एक्झरसाइज 3.1 त्याच्यामध्ये जसं ऍडजस्टमेंट केलं होतं तशीच ऍडजस्टमेंट आहे. काय करावं लागते, न्यूमरेटरले डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावं लागते. डबल एक वेळेस न्यूमरेटरले डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावं लागते. मग इथं काय करतो मी, टी जसा तसा एक वेळेस ऍड करतो 1, एक वेळेस सबस्ट्रॅक्ट करतो, खाली याले टी प्लस 1 लिहिलं तरी काही फरक पडत नाही. अरे ओके पहा टी प्लस 1 लिहिलं तरी काही फरक पडत नाही. इथं डी एक्स नाही, इथं आहे डी टी इज इक्वल्स टू -1/2 जसा तसा इंटिग्रेशन वाटून देतो. पहा इंटिग्रेशन हे एक टर्म पकडतो, हे वेगळी पकडतो. इथं येणार टी प्लस 1 खाली डिनॉमिनेटर वाटून दिला, टी प्लस 1 मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी प्लस 1 इंटू डी टी, आणि इथं बी काय येणार इंटू डी टी. ओके चला -1/2 जसाचा तसा, इथं येणार इंटिग्रेशन ऑफ. आता पहा हा झाला कॅन्सल, पूर्ण सेम आहेत तर इथं आला 1 इंटू डी टी मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी प्लस 1 इंटू डी टी जसाचा तसा. चला पुढे. देवा -1/2 जसाचा तसा इंटिग्रेशन ऑफ डी टी, इथं आला फक्त टी मायनस हा बा 1 अपॉन टी प्लस 1 म्हणजे 1 अपॉन एक्स प्लस 1, 1 अपॉन एक्सच्या फॉर्मॅटमध्ये आहे, पॉवर 1 आहे म्हणून इथे येणार लॉग ऑफ टी प्लस 1, लॉग ऑफ टी प्लस 1 प्लस सी. आता टी काय पुट केला होता पहा -1/2 इंटू टी, तर आता -1/2 इंटू टी, -1/2 पहा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, इथं आला 1/2 इंटू लॉग ऑफ, इथं येणार टी प्लस 1 प्लस सी. हे पॉझिटिव्ह समोर लिहितो, निगेटिव्ह मागं लिहितो, इथं येणार 1/2 इंटू लॉग ऑफ टी प्लस 1. टी काय पुट केलं आपण पाहू द्या, टी काय पुट केलं भाऊ, टी काय पुट केलं अरे कॉस स्क्वेअर एक्स, काय पुट केलं तर कॉस स्क्वेअर एक्स, म्हणजे इथे येणार राईट, इथे येणार कॉस स्क्वेअर एक्स प्लस 1 मायनस 1/2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आणखीन थोडंसं सॉल्व्ह करू शकता, हा 1/2 इथं आहे, याला पॉवरमध्ये घेऊ शकता, याला अंडररूटमध्ये टाकू शकता, जाऊ द्या, काही रिकामचोट कामं करू नका. इथे बी आन्सर कन्सिडरेबल आहे, काही लोड नाही आहे. हा झाला तुमचा किती नंबरचा क्वेश्चन, तर 17 नंबरचा क्वेश्चन हा तुमचा झाला. ओके, तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपला पुढच्या लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत, तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सम स्पेशल इंटिग्रल्स. 7 सम स्पेशल इंटिग्रल्स आहेत, मला एकदम जबरदस्त
येतात असं मला वाटते, पण तुम्ही जेव्हा मी शिकवेन तेव्हा सांगसाल की बुवा सर कसं शिकून राहिलो मी. तर ठीक आहे, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. भारत माता की जय.